भावसर युथ फाउंडेशन स्व संरक्षण शिबिर समारोप। भावसर युथ फाउंडेशन सोलापूर यांच्या वतीने आयोजित 15 दिवसीय स्वसंरक्षण समारोप शिबिराचे उत्साहात संपन्न झाले। भावसर युथ फाउंडेशन सोलापूरच्या वतीने सोलापूर शहरातील युवक युवतीकरिता स्वसंरक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। सदरचे शिबिर हे पूर्व भागातील विणकर बाग साखरपेठ या ठिकाणी दिनांक 18 मे 2025 रोजी सुरू करण्यात आले। हे शिबिर 15 दिवसीय अनिवासी स्वरूपाचे होते। या शिबिरात सहभागी झालेल्या शिबिरार्थी यांना लाठीकाठी, तलवार व दांडपट्टा हे पारंपरिक शिवकालीन युद्ध कलेचे प्रशिक्षण आनंदभाऊ मुसळे यांच्या मार्गदर्शनाखाली कुशल प्रशिक्षक विवेक मिस्किन यांनी दिले। या प्रशिक्षणात सुमारे 114 युवक युवती यांचा सहभाग होता। या शिबिराचा समारोप दिनांक 8 जून 2025 रोजी विणकर भाग साखरपेठ सोलापूर येथे आयोजित करण्यात आले होते। समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी API ज्योत्स्ना भाबिष्टे, जेल रोड पोलीस ठाणे, प्रमुख पाहुणे म्हणून भावसार समाजाचे माजी अध्यक्ष व मध्यवर्ती महामंडळ ट्रस्टी सदस्य विजय पुकाळे, भावसार समाजाचे उपाध्यक्ष साई क्षीरसागर, शैक्षणिक मार्गदर्शक योगीन गुर्जर, पंचवटी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष दिलीप पतंगे, स्वातंत्र्य सैनिक सिद्धरामप्पा फुलारी, प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष योगीनाथ भैया फुलारी, मार्गदर्शक डॉक्टर मनोज राजे गायकवाड इत्यादी मान्यवर कार्यक्रमास उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात भगव्या धर्मध्वजाचे व हिंगलाज मातेच्या पूजनाने सुरुवात करण्यात आली। समारोप कार्यक्रमाचे प्रास्ताविक भावसार युथ फाउंडेशनचे अध्यक्ष सचिन नंदू दुधनकर यांनी केले। तसेच कार्यक्रमास उपस्थित असणाऱ्या सर्व प्रमुख पाहुण्यांना व मान्यवरांना तुळशीचे रोप देऊन स्वागत करण्यात आले। तसेच उपस्थित सर्वच मान्यवरांनी या शिबिराचे मनापासून कौतुक करून फाउंडेशनने काळाची गरज ओळखत अशा शिबिराचे आयोजन केल्याबद्दल समाधान व्यक्त केले। तसेच सहभागी झालेल्या सर्व शिबिरार्थी त्यांचे अभिनंदन केले। तसेच सहभागी सर्व शिबिरार्थी यांना सहभाग प्रमाणपत्र व काठी प्रमुखांच्या व मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले। शिबिर यशस्वी होण्यासाठी अमरीश पुकाळे, संदीप बंटी बेळमकर, शरद बोंडगे, अमोल कटारे, गणेश झिंगाडे, संतोष पुकाळे, विकास माळवदकर, ओम खोकले, रोहन बासुदकर, नितीन बोडगे, स्वप्नील हंचाटे, सत्यम दुधनकर, राम क्षीरसागर, प्रवीण पतंगे, विजय महेंद्रकर आदींनी परिश्रम घेतले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमोद चिंचुरे व आभार प्रदर्शन फाउंडेशनचे सचिव रितेश क्षीरसागर यांनी मांडले।